हॅलो, वैशालीज रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, वैशालीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजची आपली रेसिपी आहे बनाना आईस्क्रीम. या आईस्क्रीममध्ये आपण कुठलीही पावडर किंवा कॉर्नस्टार्च वापरणार नाहीत, त्यामुळे केळ्याची नैसर्गिक चव तशीच राहते. आईस्क्रीम सेट होण्यासाठीच 8 तास लागतात. बाकी आधीच्या प्रोसिजरला फारसा वेळ लागत नाही. रेसिपी अतिशय सोपी आहे. चला तर मग सुरुवात करूया. यासाठी लागणारं साहित्य असं आहे: 4 पिकलेली केळी, 1 कप फ्रेश क्रीम. हे बाजारात अमूलचं असं फ्रेश क्रीम मिळतं, ते मी घेतलं आहे. 4 टेबलस्पून साखर, अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स आणि 1 कप दूध. आता मी इथे केळी सोलून घेतली आहे, ती आपल्याला कट करायची आहे. आता या एअरटाईट कंटेनरमध्ये मी सर्व केळी कट करून घेतली आहेत. तर आता हा डब्बा असाच झाकण लावून आपल्याला फ्रीझरमध्ये 2 तासासाठी ठेवून द्यायचा आहे. आता 2 तास झालेले आहेत. तर हे आपण बाहेर काढून घेतली आहेत केळी. तर ही आता मिक्सरच्या पॉटमध्ये घालायची आहे आणि यामध्ये दूध घालून आता आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. साखर पण घालायची आहे. इथे मी केळी, दूध आणि साखर मिक्सरमध्ये छान फिरवून घेतलंय. तर यामध्ये आता आपण हे फ्रेश क्रीम आहे ते घालूया. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची साय वापरली तरी चालेल. आणि व्हॅनिला एसेन्स घालूया. आणि आता सर्व परत एकदा व्यवस्थित एकजीव होईपर्यंत फिरवून घ्यायचंय. हे मिश्रण 2 मिनिटं छान व्यवस्थित मिक्सरमध्ये एकजीव होईपर्यंत फिरवून घेतलंय. छान फुललंय. तर आता एका एअरटाईट कंटेनरमध्ये घालायचंय आणि आता 8 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचंय. 8 तास झालेले आहेत. आईस्क्रीम आपलं सेट झालेलं आहे. स्कूपने आईस्क्रीम आपण काढून घेऊया. आधी थोडंसं पाण्यात घालायचं आहे स्कूप. तर आपलं बनाना आईस्क्रीम रेडी आहे. यावर मी मध आणि चेरी घातली आहे. खूप छान दिसतंय. तुम्ही यामध्ये साखर आणि दूध न घालता मिल्कमेड पण वापरू शकता. त्यामुळे आईस्क्रीम अधिक सॉफ्ट आणि क्रीमी होईल. असंही ते मस्तच लागतं. तर अवश्य करून बघा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.